नाशिक शहरातील पंचवटीतील के वाघ महाविद्यालयाच्या गीताई हॉस्टेलच्या रूममध्ये शुक्रवारी सकाळी अस्मिता संदीप पाटील वय वर्ष 18 हिनं गळफास घेत आत्महत्या केली होती। ताहराबाद बागलाण तालुक्यातील अस्मिता संदीप पाटील ही रहिवाशी होती। मयत अस्मिताच्या कुटुंबियांनी हॉस्टेलच्या रेक्टर संशयित उमा पुष्कर हरक आणि संस्था खासगी प्रशासनाविरोधामध्ये गंभीर आरोप करत तक्रार केली। त्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। दरम्यान विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांनी हॉस्टेलच्या हजरी नोंद रजिस्टर ताब्यात घेत तपास सुरू केलाय। अस्मिता ही डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती। तसेच 2 दिवसांपूर्वीच ती आई-वडिलांना गावी भेटून हॉस्टेलला आली होती। नेमक्या कोणत्या कारणातून तिने टोकाचं पाऊल उचललं याचा शोध आता आडगाव पोलीस घेत आहेत।